नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अभिजित म्हणत असतो की आई मी ही माझी अंगठी विकतो. तेव्हा मग रागिनी म्हणते की नाही नाही अभिजित, ही तुझी अंगठी आता नाही विकायची. काही झालं तरी तू तुझ्या अंगावरचं सोनं नाही मोडायचं. झालंच तर मग मी माझे स्वतःचे दागिने विकेन, परंतु तू स्वतःच्या अंगावरचं सोनं अजिबात मोडीत काढायचं नाहीस. आणि जर मी स्वतःचे दागिने विकेन तर त्या गोष्टीची मला कायम मनाला सल राहील की माझ्यावर कोणती परिस्थिती आली होती आणि भूमीने माझ्याबरोबर काय काय वागली ती सतत टोचणी माझ्या मनाला लागलेली असेल आणि सुडाची भावना धगधगती राहील. म्हणून काही झालं तरीही तू दागिने विकायचे नाहीस, मीच दागिने विकणार आहे आणि योग्य वेळ आली की भूमीला तिची जागा दाखवून देणार. काही झालं तरीही माझ्या मनातली ही आग कधीही विसता कामा नये, ती सतत चालूच राहिली पाहिजे असं म्हणून आता ती खूपच रागात बघत असते. त्याच वेळेला समोरून खाली उंदीर येतो आणि तिच्या पायाजवळ चू चू करून जातो. तेव्हा मग आता इथे ती घाबरते आणि म्हणते की अभिजित बघ ना, अरे हा बघ उंदीर, शी किती घाणेरडं आहे हे सगळं. आणि मग आता इथे उंदीर तिच्या पायाकडून जात असतो आणि ती थुई थुई नुसती नाचत असते. अभिजित प्लीज बघ असं ती म्हणते. त्यावेळेला ती एका बाजूला उभी असते आणि उंदीर हा त्या बेडच्या खाली निघून जातो. त्यावेळेला मग आता अभिजित हा धावत जातो आणि म्हणतो की उंदीर, हे उंदीर जा ना, बाहेर जा ना, आम्ही घाबरतोय ना असं म्हणून तो पळवायला लागतो आणि तोही घाबरतच असतो. त्यावेळेला त्या राहणाऱ्या चाळीतली सगळी माणसंही तिथे जमा होतात आणि ते रागिणीवरती जोरजोरात हसत असतात. एक मुलगा तर मुद्दाम आत बाहेर करून तिला इरिटेट करून हसत असतो आणि हे सगळं पाहून रागिणीला खूपच राग येतो. त्यानंतर ते म्हणतात की अरे उंदीराला घाबरले असं म्हणून सगळेजण त्यांच्यावर हसत असतात. त्यावेळेला रागिनी खूप चिडते आणि दरवाजाच्या बाहेर येऊन म्हणते की काय तुम्हा सगळ्यांचं इकडे, कोण आहात तुम्ही सगळेजण आणि इथे कसला आरडाओरडा चाललाय, कसलं हसायला येते तुम्हाला, चला निघा सगळेजण असं म्हणून आता रागिनी त्यांच्या सगळ्यांच्या अंगावर धावून जाते आणि मग सगळेजण तिथून हसत हसतच पळत जातात. मग आता रागिनी म्हणते की नुसते नतद्रष्ट मेली आणि ती आतमध्ये यायला बघते. तेवढ्यातच आता तिची नजर ही दरवाजाच्या म्हणजेच आतमध्ये प्रवेश करणाऱ्या भिंतीवर जाते. तर त्या भिंतीवर एक कागद लावलेला असतो, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं तिला दिसते. म्हणून आता ती तो कागद रागाने काढून घेते आणि तो कागद पाहिल्यावर तिला फार मोठा धक्का बसतो. कारण त्या कागदावर लिहिलेलं असतं की जगातील सगळ्यात मोठी विश्वासघातकी बाई या घरामध्ये राहते. आता असं वाचल्यानंतर तिला याचा खूप राग येतो आणि ती चिडते आणि ते पेपर्स आता ती तुकडे तुकडे करू लागते आणि बाहेर फेकून देते. आता अभिजित म्हणतो की आई अगं काय झालं. तेव्हा रागिनी म्हणते की काहीच नाही, हे सगळं ना त्या भूमीमुळे होते. भूमी हे सगळं तिच्यामुळे झाले. आज जी माझ्यावर वेळ आली आहे ना ती फक्त त्या भूमीवर, त्या भूमीला मी अजिबात सोडणार नाही असं म्हणून आता रागिनी पुन्हा एकदा चवताळलेली असते. नंतर आता इथे भूमी आणि मनू दोघीजणीही ज्वेलर्सच्या त्यांच्या जुन्या पेढीवाल्यांकडे आलेले असतात, वाडेकर ज्वेलर्सकडे. आणि त्याच वेळेला भूमी आणि मनू आल्यानंतर मनू म्हणते की अगं ताई आपण या पेढीमध्ये का आलेलो आहे. नाही म्हणजे ही पेढी तर फार जुनी आहे ना, शिवाय त्यांची नवीन पेढीही असते, मग आपण या पेढीत कशासाठी आलो आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की ॲक्च्युली काय ना की या पेढीमध्ये ना वाडेकर काका बसलेले असतात, शिवाय त्यांचा मुलगाही इथे याच पेढीवर असतो. आणि कसं आहे ना आपल्यासारख्यांना म्हणजे आपण जे जुने ग्राहक आहोत ना त्यांच्यासाठी त्यांनी ही पिढी खुली ठेवलेली आहे, जेणेकरून त्यांच्या जुन्या ग्राहकांना त्यांना इथे भेटता येईल. म्हणून मग त्यांनी या पेढीमध्येच मला यायला सांगितलं होतं असं मग आता म्हटल्यावर वाडेकरांचा मुलगा येतो आणि म्हणतो की या. तेव्हा मग भूमी म्हणते की तुम्ही ओळखलत ना आम्हाला. तेव्हा मग वाडेकरांचा मुलगा म्हणतो की हो, का नाही ओळखणार, तुम्ही महाजनांच्या सुना ना. अरे कसं ओळखणार नाही तुम्हाला. खरं तर महाजनांची आमचा पिढ्यानपिढ्या असलेला संबंध आहे, 3 पिढ्यांचा आमचा एकत्र संबंध आहे, त्याच्यामुळे खरंच आपलं नातं हे खूपच विशेष आणि अनमोल असं आहे असं आता इथे वाडेकर यांचा मुलगा म्हणतो आणि भूमी ते ऐकून खुश होते. नंतर मग बोलतात की बोला काय कामं काढलं तुम्ही इथे, म्हणजे कुठली खरेदी करायची आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो ॲक्च्युली आम्ही खरेदीसाठीच आलेलो आहे, मला ना एखादा छान असा दागिना दाखवा. तेव्हा मग वाडेकरांचा मुलगा म्हणतो की हो अगदी योग्य बोललात तुम्ही, कारण आजीनेही मला मगाशी फोन केला होता आणि त्यांनी अगोदरच मला कल्पना देऊन ठेवली होती की तुम्हाला दागिने घ्यायचे आहेत, हार वगैरे. तशाच प्रकारे मी छान अशा एक्सक्लुझिव्ह डिझाईन तुमच्यासाठी काढून ठेवल्या होत्या, थांबा दाखवतो असं म्हणून त्यांचा मुलगा आता ते दाखवायला सुरुवात करतो आणि म्हणतो की हे बघा या सगळ्या डिझाईन्स आहेत तुमच्यासाठी ठेवल्यात आणि त्या अगदी स्पेशल आम्ही आमच्या स्पेशल ग्राहकांसाठीच ठेवत असतो. तेव्हा मग भूमी
ते दागिने बघते आणि ते पाहून तिला खूप आनंद होतो. आता हे सगळं होत असताना मनू पण आपल्या ताईच्या कानाला किंवा गळ्याला एक एक दागिना लावून बघत असते. तेव्हा मग भूमी म्हणते की हा दागिना बघू, आणि मग ती दुसरा सेट घेते आणि तो बघत असते. तेव्हा मग आता वाडेकर म्हणतात की बघा, तुम्हाला सगळेच आवडतील असे आहे, सगळेच सध्याचे लेटेस्ट डिझाईन तुम्हाला मी दाखवलेले आहेत, असं आता इथे ते म्हणत असतात. त्यानंतर मग भूमीला एक हार पसंतीस पडतो. ती तो हार बघते आणि म्हणते की मनू, अगं किती सुंदर आहे ना हार. तेव्हा मग ती म्हणते की हो गं ताई, खूप सुंदर वाटतंय. मग भूमी म्हणते की थांब मी बघते. तेव्हा मग आता मनू म्हणते की हो, अगदी गळ्यात घाल आणि मग आरशामध्ये घालून बघ की कसं वाटतंय ते. म्हणूनच आता भूमी तो हार गळ्याला लावते आणि आरशात बघते. तेवढ्यातच आता तिची नजर मागून आलेल्या रागिणीवर पडते आणि आरशातून भूमीला आता रागिणीचा चेहरा दिसतो. आणि तिचा चेहरा दिसताच रागिणीचा आता चेहरा दिसल्यावर भूमी तोंड अगदी वाकडं करते आणि तिच्या लक्षात येतं की इथे रागिणी आलेली आहे. आणि मग तिला हे सगळं पाहिल्यावर खूपच राग येतो. तेव्हा मग आता भूमी आणि मानसी समोर आहेत. हे पाहिल्यावर रागिणीला खूप चिड येत असते. नंतर आता मनू विचार करते की ताई या इथे कशा काय आल्या, आणि मग दोघीजणी हे एकमेकींकडे बघतच राहतात. आणि मग आता भूमी ही गळ्याला लावलेला तो हार असतो तो काढत असते आणि मनू म्हणत असते की ताई हा हार खूपच सुंदर दिसत आहे. नंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पौर्णिमा ही नीलूकडे आलेली असते आणि म्हणते की आई, लक्षात ठेव तुला काय करायचं आहे ते. काहीही झालं तरीही त्या भूमीच्या चोर ओटीच्या कार्यक्रमाला तू जायचं नाहीस. अगं किती त्रास दिलाय त्यांनी आम्हाला. अगं आमच्या आईंना पण आमच्या डोक्यावरचं छप्पर पण काढून टाकले त्यांनी. आमच्या आईला जेलमध्ये पाठवलं. उद्या आम्हालाही बाजूला काढायला ते लोक कमी करणार नाहीत. म्हणून मी तुला सांगते की काही झालं तरीही त्या लोकांच्या बोलण्यावर अजिबातच तू विश्वास ठेवू नकोस. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर मानसीला ती म्हणते की तू काळजी करू नकोस. अगं चोर ओटी करायची म्हणजे मी तिथे आई आहे, मी तिथे लागणारच ना. तिकडे गेल्यावर आपल्याला खूप छान छान काही मिळेल या हेतूने नीलू आता खूप खुश होत असते. त्यावेळेला मग आता पौर्णिमा म्हणते की आई, तुला काही पडलेली नाही आहे का गं स्वतःच्या मुलीची. अगं इतकं सगळं वाईट वागलेत ते त्यांच्याबरोबर, माझे प्रत्येक अधिकार हिरावून घेतलेत, परंतु तरीही तू त्या भूमीकडे जाण्याचं म्हणतेस. लक्षात ठेव त्या भूमीकडे अजिबातच जायचं नाहीस तू, आणि त्यांना साफ नकार द्यायचा आहे. आजी आणि आकाश भाऊजी कुठल्याही क्षणी येतील, त्यामुळे तू लक्षात ठेव तुला काय बोलायचं आहे ते. सरळ स्वतःच्या मतावर ठाम राहायचं की काहीही झालं तरीही मला येता येणार नाही, असं सरळ बोलून दाखवायचं आहेस तू. त्याच वेळेला मग आता इथे नीलांबरी म्हणते की आई हे बघ, मी जे जे काही सांगितलंय ना ते अगदी व्यवस्थित लक्षात ठेव बरं का तू. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेव की तुला तुझ्या निर्णयावर ठाम राहायचे. ते बघ आता आकाश भाऊजी आणि आजी कुठल्याही क्षणी आलेले असतील, एव्हा ना ते आलेही असतील. म्हणूनच तू आता मी जे काही सांगितले ते लक्षात ठेव. स्वतःच्या मतावर ठाम राहा. त्यांच्या बोलण्यामध्ये अजिबात येऊ नकोस. त्यांना सरळ सांगायचं की मी अजिबात चोरोटी भरायला येणार नाही. लक्षात आलंय ना तुझ्या, मी जे काही म्हणते ते लक्षात ठेव हां, असं म्हणून ती आता दरवाजाच्या मागे लपायला जाते. तेवढ्यातच आता इथे दरवाजा वाजतो. म्हणून आता इथे नीलांबरी म्हणते की काय ही पुन्नू पण्णा, आणि मग ती बाहेर जाते आणि म्हणते की या आजी या, जावई या, असं म्हणून ती त्या दोघांनाही यायला सांगते. आणि हे सगळं पौर्णिमा मागूनच बघत असते. आणि त्याच वेळेला आता इथे आजी आणि आकाशला ती बसायला सांगते आणि नंतर ती म्हणते की बसा, पाणी आणते. मग आता आजी म्हणते की नाही नको, पाणी वगैरे काही नको. त्यावेळेला मग आता नीलांबरी तोंड वाकडं करते आणि मग खाली बसते. त्यावेळेला मग आजी म्हणते की बरं नीलांबरी ताई, मी थेट मुद्द्याचंच बोलते की आपली भूमी ही आता सध्या प्रेग्नेंट आहे आणि तिने दिलेल्या ह्या बातमीनंतर 3 महिने पूर्ण झालेले आहेत. म्हणूनच आता चोर ओटीचा कार्यक्रम करण्याचं ठरलेलं आहे. त्यासाठी आई म्हणून तिथे तुम्ही उपस्थित असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी आमंत्रण देण्यासाठी इथे आलेले आहे चोर ओटीचं. त्यावेळेला आता नीलांबरी म्हणते की हो, मग गरोदर आहे तर त्यात काय विशेष कौतुक. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की असं काय बोलताय तुम्ही. हो, तुमची मुलगी गरोदर आहे ना, तुमची मुलगीच आहे ना ती. मग तुम्ही तिच्याबद्दल असा विचार कसा करू शकता की कौतुक वगैरे असं. तुम्हाला आनंद नाही झालाय का तुम्ही आजी होणार आहात याचा. तेव्हा मग आता नीलांबरी मान वाकडी करून असते. ती म्हणते की कसला आनंद आणि कसलं काय. भूमी आमच्याबरोबर जे काही वागली, माझ्या पुन्नूबरोबर जे काही वागते ना ते आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. शिवाय त्या भूमीमुळेच माझ्या पौर्णिमाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तिची सासू ही कायमची कोठडीमध्ये गेली आणि हे सगळं त्यांना किती सहन करावं लागते हे सगळं मला कळत नाही आहे का. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की हे बघा,
जे काही झालंय ना ते त्यांच्या पुण्याईने झालंय आणि ते त्यांचं कर्म होतं ते त्यांना भोगावं लागलंय, लक्षात ठेवा. आणि त्याच्याशी माझ्या भूमीचा किंवा पौर्णिमाचा कोणताही संबंध नाही. आजी म्हणते की हो, अगदी योग्यच आहे. हे बघा नीलांबरी ताई, तुम्ही घाबरू नका. तिची सासू तशी वागली आहे म्हणून काही पौर्णिमाच्या आम्ही तसं काही चुकीचं वागणार नाही आहे. महाजनांच्या घरामध्ये वड्याचं तेल वांग्यावर काढण्याची पद्धतच नसते ना, म्हणूनच मी सांगते की पौर्णिमाला आम्ही त्या घरातून कुठेही बाहेर काढणार नाही. तेव्हा मग नीलू म्हणते परंतु तरीही माझी इच्छा नाही आहे भूमीच्या चोरोटीसाठी येण्याची. तेव्हा मग आजी म्हणते की अहो असं काय बोलताय तुम्ही, ती तुमची मुलगीच आहे ना, पोटची नसली म्हणून काय झाली. अहो तुम्ही नसल्याशिवाय तो कार्यक्रम विधी कसा पूर्ण पडेल. अहो त्या विधीला, चोरोटीच्या विधीला आईनेच तर ओटी भरायची असते, मग हा विधी कसा काय पूर्ण पडेल मला सांगा. त्याच वेळेला मग आता इथे आजी म्हणते की तुम्हाला यावंच लागेल. तेव्हा मग ती म्हणते की नाही येणार. तुम्ही काय काय करताय ना त्यांच्याबरोबर सगळं मला कळतंय. माझ्या लेकीला आणि जावयाला पण, शिवाय माझ्या जावयाच्या अंगावर तुम्ही हात उचलण्याचं लक्षात आलंय माझ्या. आता असं ऐकल्यानंतर पौर्णिमा डोक्याला हात लावते आणि म्हणते की हे काय, आई आता सगळंच बोलून बसली. त्यावेळेला मग आजी म्हणते की अच्छा, म्हणजे ही बातमी तुमच्यापर्यंत पोचली आहे. तर म्हणजे पौर्णिमाने ही बातमी तुमच्यापर्यंत पोचवली. ठीक आहे, जे आहे ते आहे, परंतु आकाश आणि भूमी यामध्ये काहीही चूक नाही आहे. ते जे काही करतायत ना ते योग्यच करतायत. ते आपल्या घराण्याची परंपरा जपतायत आणि त्यांनी जे काही माझ्या मुलीला जेलमध्ये पाठवलं ते योग्यच केलं. मग आई म्हणून माझा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे. मग तुमचा तरी कशाला असला पाहिजे. मला कळतं आहे की तुम्हाला या सगळ्याचं खूप वाईट वाटते, परंतु तुम्हाला तुमची मुलगी त्या घरामध्ये सुरक्षित आहे एवढंच हवं आहे ना. मग तसं तर होतं आहे, मग तुम्हाला त्या गोष्टींचा विचार करण्याची काय गरज आहे. काही झालं तरीही तुम्हाला यावं लागेल असं आता आजी म्हणत असते आणि एक प्रकारे आजी तिला रिक्वेस्टच करते. परंतु नीलांबरी म्हणते की नाही, मला येता येणार नाही आहे. मी तुम्हाला एकदाच सांगितलेलं आहे की मला त्या कार्यक्रमाला वगैरे येता येणार नाही आणि हा माझा फायनल निर्णय आहे असं आता ती बोलून दाखवते. त्याच वेळेला आता इथे नीलांबरीने असं बोलल्याबरोबर आकाशला मात्र खूपच राग आलेला असतो. आकाश म्हणतो की ठीक आहे चालेल, तुम्हाला नाही यायचं आहे ना, मग आम्ही पण आमचा निर्णय घ्यायला मोकळे झालेलो आहोत. अथर्व ये. तेव्हा मग तिथे अथर्व येतो आणि त्यांनी 2 बॅग्स आणलेले असतात. आता त्या बॅग्स पाहिल्यावर नीलांबरी म्हणते की काय हो जावई बापू, या बॅग्स कसल्या. त्याच वेळेला मग आता इथे त्या बॅग पाहिल्यानंतर इथे आता पौर्णिमालाही धक्काच बसलेला असतो. मग भूमी ही ज्या पेढीमध्ये आलेली असते तिथेच रागिनी देखील दागिने विकण्यासाठी आलेली असते. मग आता रागिनीला पाहिल्यावरती वाडेकर म्हणतात की या रागिनी पटवर्धन, आणि त्याच वेळेला भूमीचं तिथे असलं पाहून रागिनी ही खूपच आणखी चिडते. आणि मग आता रागिनी ही समोर येते आणि रागिनी अभिजित दोघंही त्यावर ओरडतात आणि म्हणतात की तुम्ही आम्हाला कशाला सांगितलं की आत्ताच्या वेळी या म्हणून. मी संध्याकाळच्या वेळेला आले असते, काहीच प्रॉब्लेम नव्हता, परंतु तुम्ही मला सांगितलं की या वेळेतच या. तेव्हा मग आता इथे रागिणीचं ते बोलणं ऐकून वाडेकर म्हणतात की काय ना मॅडम, तुम्ही आम्हाला फोन केला होता ना, परंतु त्याच्या अगोदरच यांच्या आजीने फोन केला होता, म्हणजेच तुमच्या आईने, तर ते मला नकार देता आला नाही, म्हणूनच म्हटलं की हे सगळं. बरं एक काम करूया आपण, तुम्हाला हे दागिने मोडायचेत ना, द्या. कोणत्या प्रकारचे मोडायचे आहेत, तुम्हाला मोडून कॅश हवी आहे. तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की नको राहू देत, चालू देत, त्यांचं काय चाललंय ते आम्ही नंतर करतो. तेव्हा मग आता वाडेकर म्हणतो की नाही, म्हणजे कसं आहे ना, यांना नवीन दागिना खरेदी करायचा आहे आणि तुम्हाला फक्त कॅश हवी आहे मोडून. ठीक आहे, यांना जास्त खरेदीसाठी वेळ लागेल, म्हणूनच तुम्ही काय ते तुमचा दागिना दाखवा असं म्हणून आता इथे रागिनीच्या समोरच भूमीला तो म्हणतो की मॅडम आपण जरा थांबूया. तेव्हा मग भूमी म्हणते की ठीक आहे. मनूचं मात्र तोंड वाकडं झालेलं असतं, कारण रागिनी ही मुद्दामच त्यांच्या आनंदाच्या क्षणामध्ये पुन्हा एकदा मोडता घालायला आलेलीच असते. त्यावेळेला आता वाडेकर म्हणतात की आपण हा दागिना यांच्याकडून घेऊया आणि मग त्यांना कॅश वगैरे देतो. त्याच वेळेला आता इथे अभिजित म्हणतो की नको आई, आपण एक काम करूया ना, आपण नाहीतर दुसरीकडे जाऊया ना. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की नको राहू देत अभिजित, आपण हा दागिना इथूनच खरेदी केला आहे ना, मग इथेच मोडूया. कसं आहे, जेवढ्याच तेवढे पैसे तरी निदान आपल्याला जास्तीचे मिळतील, नाहीतर दुसऱ्या सोनाराकडे गेलो तर त्याच्यामध्ये घडणावळ येईल. म्हणूनच आपण एक काम करूया, आपण हा दागिना इथेच विकूया, म्हणजे आपल्यालाच फायद्याचं राहील असं म्हणून आता रागिनी तो दागिना हा वाडेकराच्या हातात देते आणि म्हणते की हा दागिना मला मोडायचा आहे. त्याच वेळेला आता तो दागिना पाहिल्यानंतर भूमीच्या लक्षात येतं की तो तर महाजन घराण्याचा अगदी पारंपरिक दागिना आहे आणि म्हणूनच तो पाहिल्यानंतर इथे आता ते म्हणतात की थांबा, मी हा दागिना त्याचे वजन वगैरे सगळं काही चेक करतो. त्याच वेळेला भूमी तो दागिना हातात घेते आणि म्हणते की वाडेकर दादा, मला हा दागिना हवा आहे.
तेव्हा मग आता अभिजित आणि रागिनी दोघं एकमेकांकडे पाहतच राहतात आणि रागिनीला याचा खूप राग आलेला असतो की हाच दागिना हा भूमी खरेदी करत आहे. त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की हा दागिना मी घेते. तेव्हा मग वाडेकर म्हणतात की अहो पण तुम्ही तर दुसरी डिझाईन चूज केली होती ना मग हा. तेव्हा रागिनी म्हणते की का गं, मुद्दाम मी विकलेला हार आणि माझाच हार तुला का गं खरेदी करायचा आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की काय ना, तुम्ही हा दागिना मोडलायत आणि विकायला काढलाय, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलण्याचा तुमचा काहीही अधिकार नाही. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वाडेकर दादा, हा आमच्या महाजनांचा पारंपरिक दागिना आहे. मला माहिती आहे, माझ्या पिढ्यानुपिढ्या हा दागिना यांच्यापर्यंत चालत आलेला असणार आणि माझ्या सासऱ्यांनी आणि आजे सासऱ्यांनी जे काही कष्ट घेतलेले आहेत आणि त्या कष्टामधून खरेदी केलेला हा दागिना असणार आणि ते कष्ट असे बाजारात विकले गेलेले मला पाहता येणार नाहीत. त्यामुळे ते कष्ट आणि ती मेहनत मला माझ्याचकडे जपायची आहे आणि पारंपरिक दागिना जो आहे तो एकदाच बनतो. त्यामुळे तो दागिना हा खूप आशीर्वाद लाभून मिळालेला असतो प्रत्येकाकडे आणि ज्याला त्याची चाड नसते त्याचं ठीकच आहे, त्याला कशाचीच लाज वाटत नाही, परंतु मला त्याची कदर आहे आणि हा दागिना अशा प्रकारे आमचा विकला जावा हे तरी मला पटत नाही. म्हणूनच माझे संस्कार असेच आहेत की मला हा दागिना विकत घ्यायचा आहे. काहीही करून मला अशी दागिन्याला बाजारात विकण्याची किंमत द्यायची नाही आहे. आणि जर घरच्याच मुलीने अशा प्रकारे घरच्याच बाईने ही लाज बाजारात विकायला काढली असेल तर मी तर ती मोडून शकत नाहीच ना, मला तर ते मोडता येणारच नाही. म्हणूनच मी हा दागिना आहे तो स्वतः विकत घेते आणि मला त्याची खूप कदर आहे आणि म्हणूनच मला हा दागिना द्या. त्यावेळेला मग आता वाडेकर म्हणतात की बरं ठीक आहे चालेल, मी याचं वजन वगैरे सगळं काही बघतो आणि याची आत्ताची मूळ किंमत जी आहे त्यानुसार मी हा दागिना तुम्हाला देतो. तेव्हा मग आता भूमी म्हणते की ठीक आहे द्या. मग रागिनी म्हणते की तू हे सगळं मुद्दाम करतेस ना, माझ्यासमोर माझा दागिना तू खरेदी करतेस. तेव्हा मग भूमी म्हणते की काय ना, घरामध्ये तुमची जागा तर मी घेतलेलीच आहे, मग हा तुमचा दागिना घेतला तर एवढं काय आहे त्याच्यामध्ये विशेष. मी तुमची जागा घेऊन बसली आहे आणि मग आता हा दागिना घेणं ही माझं कर्तव्यच आहे असं म्हणून आता भूमी तो दागिना त्यांच्याकडे देते आणि रागिनी मात्र तोंड वाकडं करून आता भूमीकडे बघत असते, कारण तिला या सगळ्याचा आता खूपच राग आलेला असतो आणि ती चिडूनच आता भूमीकडे बघत असते. आणि त्यानंतर वाडेकर म्हणतो की बरं मॅडम द्या द्या दागिना, मी बघतो त्याचं वजन वगैरे सगळं काही. आणि रागिनीचं मात्र इथे आता तोंड पूर्णपणे वाकडंच झालेलं असतं. तर इथे बॅग्स बघून ती खूप घाबरलेली असते. निलांबरी म्हणते की आकाशराव, ह्या बॅग्स कसल्या, म्हणजे मला कळलं नाही हे कशाबद्दल आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की कसं आहे ना, तुम्ही आत्ताच म्हणालात की भूमीशी तुमचा काही संबंध नाही, मग भूमीशी संबंध नाही तर मग आमचाही त्या पौर्णिमाशी आणि अभिजितशी काही संबंध नाही. तसंही गुन्हेगारीच्यामध्ये अडकलेली त्याची आई आणि तोही त्याच्यामध्ये साथ देतच होता, मग त्याच्याशी तरी आम्हाला कशाला कुठल्या प्रकारचा संबंध ठेवायला हवा आहे. आणि तुमची जी काही पौर्णिमा आहे ती त्या महाजनांच्या घरामध्ये भूमीची पुण्याई एकाच गोष्टीवर राहत होती आणि तिची बहीण याच एकाच गोष्टीमध्ये तिला त्या घरामध्ये मान मिळत होता. परंतु आता तीच जर गोष्ट तुम्ही अमान्य करताय, भूमीशी नातंच तोडलंय असं म्हणताय, तर मग तिच्या बहिणीला तरी कशाला आम्ही तिथे ठेवून घेऊ. म्हणून आम्ही अभिजितला आणि पौर्णिमाच्या बॅग्स इथे आणून ठेवलेल्या आहेत. आता ते काही त्या घरात राहणार नाहीत म्हटल्यावर मग त्या बॅग्स तुमच्याचकडे आणल्या पाहिजेत ना, म्हणून मग तुमच्याकडे मी या बॅग आणून ठेवल्या आहेत. भूमीची नातं नाही तर मग तिच्या नवऱ्याशी किंवा कोणत्याही प्रकारचं कुठलंही नातं तुमचं कशाला असायला हवंय असं आकाश आता त्यांना म्हणतो. आकाश म्हणतो अथर्व आजी चला असं म्हणून तो निघतच असतो. तेवढ्यातच आता तिथे नीलू त्याचा हात धरते आणि म्हणते की जावई बापू थांबा. आणि हात धरल्यानंतर इथे आता आकाश हा तिच्याकडे बघतच राहतो. आकाशला कळलेलं असतं की दुखरी नस ही निलांबरीची काय, आणि त्याने बरोबरच तसाच अगदी डाव टाकलेला असतो. आता इथे ती म्हणते की अहो जावई बापू असे काय करताय तुम्ही पण ना खरंच खूप मस्करी करता. अहो ह्या सगळ्याची काय गरज आहे, म्हणजे हे सगळं इथे आणून ठेवण्याची बॅग वगैरे काहीच गरज नाही आहे. तुम्ही असे कसे म्हणताय, नाते अशी तुटतात थोडीच. अहो मायलेकींचं नातं आहे आमचं, तर मग आमचं नातं असं तुटू थोडीच शकतं. माझ्या मुलीचं आणि माझं नातं हे अगदी वेगळं आहे. त्यामुळे तेव्हा मग आता आकाश म्हणतो की अहो पण आताच तर तुम्ही म्हणालात की तुमचं भूमीशी काही एक नातं नाही आहे, ती तुमची मुलगीच नाही आहे, मग तुम्ही कशी काय ओटी भरणार, असं आत्ताच तर तुम्ही सगळं स्वतः म्हणालात ना. तेव्हा मग नीलू म्हणते की हो तुम्ही म्हणालात खरं, परंतु माझ्या आता लक्षात आलं आहे की जे काही म्हणताय ते बरोबर आहे. खरं तर मीच तिची आई आहे, माझ्याशिवाय तिला बिचारीला कोण आहे, म्हणून मला हे सगळं केलंच पाहिजे, हो की नाही जावई बापू, असं ती बोलत असते. आणि तिचं हे बोलणं ऐकून आता अथर्व आणि आजीला खूप हसायला येत असतं.
तेवढ्यातच तिथे पुन्नू येते आणि म्हणते की अरे आकाश भाऊजी, तुम्ही इथे. तेव्हा मग आता लगेच अथर्व आणि आकाश म्हणतात की अरे पौर्णिमा तू इथे, अगं मुद्दाम आली होतीस की काय. तेव्हा मग ती म्हणते की नाही, मी आईला भेटायला आले होते आणि मग तुमचं आता बोलणं कानावर पडलं. आणि भाऊजी तुम्ही ना काळजी करू नका, मला माहिती आहे तुम्ही आमंत्रण देण्यासाठी आलात ना चोरोटीचं, काळजीच करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आई अगं तू जाणारच ना, तुला जायलाच पाहिजे. तेव्हा मग मात्र नीलूला कळत नसतं. ती म्हणते की अगं काय बोलतेस तू हे, पण मी तर नाही. तेव्हा मग तिला काही पौर्णिमा बोलूच देत नाही. पौर्णिमा म्हणते की अगं आई असं नाही चालणार, तुम्ही काळजी नका करू आकाश भाऊजी, आई येईल, हां येईल नक्की, आपली आहे ना भूमिताई ती येईल नक्की, असं म्हणून आता ती जायला सांगते. त्यानंतर मग आता भूमी ही तिथे नसते आणि पौर्णिमा आवाज देते की आकाश भाऊजी त्या बॅग्स तेवढ्या प्लीज घेऊन जाल का. तेव्हा मग अथर्व त्या बॅग्स घेऊन जातो आणि इथे पौर्णिमा ही स्वतःचा घाम पुसत असते. म्हणते की फायनली पौर्णिमाला निलांबरी मारायला लागते आणि म्हणते की काय गं, मला सांगतेस एक आणि करायला जातेस एक, मला तर मात्र तोंडावर पडतेस तू. आणि तिला मारत मारत ती आता तिच्या मागे मागे पळत असते. त्यावेळेला मग पौर्णिमा म्हणते की आई अगं जरा थांब, प्लीज थांब ना, अशी काय करतेस. तेव्हा मग आता पौर्णिमाला ती म्हणते की नाही, असं मी तुला आता सोडणारच नाही आणि ती तिला फटके देत असते. त्यावेळेला आता इथे वाडेकर जे असतात ते वाडेकर त्या दागिन्याचं वजन करण्यासाठी म्हणून बाजूला जातात आणि रागिणीला म्हणतात की तुम्ही बसा 2 मिनटं, त्या सगळ्याची हिस्ट्री मी चेक करतो की तुम्ही कुठल्या म्हणजेच किती पैशांमध्ये ती दागिना विकत घेतला आहे. आणि त्याच वेळेला मग आता इथे भूमीला देखील तो बिल करून देतो आणि म्हणतो की हे बघा, आजच्या भावाची किंमत या दागिन्याला मी लावलेली आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, जो काही आजचा भाव आहे ना त्याचीच तुम्ही किंमत लावा, कारण हे सोनं जे आहे पारंपरिक आहे आणि त्याची किंमत आमच्यासाठी अगदी अमूल्य आहे, ते आम्हाला असं विकून चालणार नाही. असं आता इथे रागिणीच्या समोरच मुद्दाम भूमी टोमणा मारते आणि मग त्यानंतर आता खरेदी झालेली असते. भूमी पैसे देते आणि म्हणते की चला पैसे मोजून घ्या. तेव्हा मग वाडेकर म्हणतात की जी मुलगी घराचे संस्कार जपते ती मुलगी कधीही कोणाला फसवू शकत नाही. असं म्हटल्यावर आता मानसी आणि भूमी हसतात आणि निघत असतात. वाडेकर म्हणतो की या पुन्हा या. त्यावेळेला मग भूमी म्हणते की हो नक्कीच येणार, पुन्हा येणार, कारण आनंदाचे क्षण आणि सोहळे वारंवार येतच आहेत. कारण घरातलं दुःखाचं कारण आहे ते तर बाजूला गेलंय, निघालंय कायमचं. मग आता आयुष्यात आणि आनंदात घरात दुःखच दुःख नसणार तर सुखच सुख येणार आहे. असं म्हणून आता ती तिथून मुद्दाम टोमणा मारून निघून जाते. त्यावेळेला मग आता रागिनी ही मुद्दामच म्हणते की सुखाचे क्षण मायफूट, बघूया ही काय करते ते. आणि त्याच वेळेला आता अभिजित म्हणतो की आई सध्या तरी आपल्याला गप्प बसावं लागणार, कारण सध्या आपले हात दगडाखाली आहेत, त्यामुळे आपल्याला काहीही करता येणार नाही किंवा यांना काहीही बोलता येणार नाही. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळेजण अगदी छानपैकी तयार होऊन जेवायला बसलेले असतात. त्याच वेळेला आता अभिजित म्हणतो की वा बरं आहे, म्हणजे घरामध्ये इतका प्रकारचं सगळं काही घडून गेलं इतक्या दिवसांमध्ये, परंतु सगळ्यांना सेलिब्रेशन करायचं सुचतंय, कसल्याही प्रकारचं दुःख कोणत्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की घरामध्ये जे काही सणवार असतात ना ते आयुष्य थकलेलं बाजूला टाकण्यासाठी आणि रिफ्रेश करून पुन्हा रिस्टार्ट करण्यासाठीच हे सणवार असतात आणि ते जपायचे असतात. आणि म्हणूनच हा सण होणारच आहे. आणि उद्या संक्रांत आहे, तर उद्या संक्रांतीचाही सण घरामध्ये व्यवस्थितपणे पार पडणार आहे. काही झालं तरीही कोणत्याही प्रकारचे सण आता यापुढे चुकवायचे नाहीत, असं भूमी सांगते. आणि मग भूमीच्या बोलण्याकडे सगळेजण लक्ष देतात. आणि त्यावेळेला आता सगळे जेवायला बसलेले असताना इथे अभिजित हा स्वतःच्याच ताटाबरोबर आणखीन एक ताट वाढून घेत असतो. त्यावेळेला मग आता सगळेजण विचारतात की आणखी हे दुसरं ताट कोणासाठी आहे. त्यावेळेला अभिजित म्हणतो की हे ताट मी माझ्या आईसाठी वाढलेलं आहे आणि माझा विश्वास आहे का एक ना एक दिवस तरी माझी आई नक्कीच या घरामध्ये पुन्हा येईल. त्यावेळेला मग आकाश हा अभिजितला म्हणतो की नाही अभिजित, तुझं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, कारण तुझी ही आई कधीही पुन्हा या घरामध्ये येणारच नाही. इनफॅक्ट मीच तिला या घरामध्ये पुन्हा कधी येऊ देणार नाही, असं आकाश आता अगदी बिनधास्तपणे अभिजित समोर बोलतो. आणि ते पाहून भूमीला खूप आनंद होतो. आता यापुढे नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.